नमस्कार मित्रांनो. वर्षभरातील असे काही दिवस असतात ज्या दिवशी आपल्याला पंचांग बघण्याचीही गरज पडत नाही. त्यांपैकीच एक सर्वात मोठा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. पण तुम्हाला माहीत आहे का, या दिवसाला अक्षय का म्हणतात? आणि या एकाच दिवशी अशा कोणत्या ऐतिहासिक घटना घडल्या होत्या ज्यामुळे हा दिवस इतका खास बनला? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अक्षय तृतीयेचा महिमा. सुरुवातीला आपण हे समजून घेऊया की अक्षय म्हणजे काय. संस्कृतमध्ये अ म्हणजे नाही आणि क्षय म्हणजे नाश, म्हणजेच ज्याचा कधीही नाश होत नाही, जे कधीही संपत नाही, ते म्हणजे अक्षय. या दिवशी आपण जे काही सत्कर्म करतो, दान करतो किंवा नवीन कार्य सुरू करतो, त्याचे फळ आपल्याला आयुष्यभर अक्षय मिळते अशी मान्यता आहे. पहिली कथा येते महाभारत काळातून. जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा त्यांच्याकडे खाण्यापिण्याची खूप गैरसोय होत असे. एकदा त्यांच्या आश्रमात अनेक ऋषीमुनी आले. पांडवांची चिंता पाहून भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला एक अक्षय पात्र दिले. या पात्राचे वैशिष्ट्य असे होते की जोपर्यंत द्रौपदी स्वतः जेवत नाही तोपर्यंत या पात्रातील अन्न कधीही संपणार नव्हते. हे दैवी पात्र द्रौपदीला ज्या दिवशी मिळाले तो दिवस होता अक्षय तृतीया. मैत्रीचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण आणि सुदामा. गरिबीत दिवस काढणारा सुदामा जेव्हा आपल्या मित्राला भेटायला द्वारकेला पोहोचला तेव्हा त्याच्याकडे देण्यासाठी फक्त मुठभर पोहे होते. श्रीकृष्णाने ते पोहे अत्यंत प्रेमाने खाल्ले आणि त्या बदल्यात सुदामाचे आयुष्य सुखासमाधानाने भरून टाकले. ही ऐतिहासिक भेट अक्षय तृतीयेच्या दिवशीच झाली होती. याच दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला. म्हणूनच या दिवसाला परशुराम जयंती म्हणूनही साजरे केले जाते. याचबरोबर राजा भगीरथाने केलेल्या हजारो वर्षांच्या तपश्चर्येनंतर स्वर्गलोकातून माता गंगा पृथ्वीवर ज्या दिवशी अवतरली तो दिवसही हाच होता. साहित्य आणि ज्ञानाच्या दृष्टीनेही हा दिवस खूप मोठा आहे. असे मानले जाते की महर्षी वेदव्यास यांनी महाभारत सांगायला आणि भगवान गणपतीने ते लिहायला याच दिवशी सुरुवात केली होती. मित्रांनो, म्हणूनच अक्षय तृतीया हा केवळ सोने खरेदी करण्याचा दिवस नसून आपल्यातील चांगुलपणा वाढवण्याचा आणि दान धर्म करण्याचा दिवस आहे. या शुभ मुहूर्तावर तुम्ही कोणते नवीन काम सुरू करणार आहात? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा.